भारतीबुवा महाराजांची दिंडी जी आहे ते माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाले। किती वर्षापासून ही दिंडी माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होते? गेले 23 वर्षापासून श्री संत भारतीबुवा महाराज प्रसारक दिंडी डाभी परळी तालुका बीड जिल्हा पंचकृषी ही दिंडी गेले 23 वर्षापासून म्हणजे 2004ला स्थापना केली। तदनंतर 22 वर्ष चालल्याच्या नंतर पंढरपुरामध्ये आल्याच्या नंतर आपला उत्सव तर तुम्हाला माहीत आहे श्री संत भारतीबुवा महाराजांचा। भारतीबुवा महाराजांचा उत्सव मोठा होतो। मनामध्ये एक संकल्पना आली की रथ निर्मिती करायची आणि रथ निर्मिती करून प्रत्यक्ष भारतीबुवा महाराजांना या सोहळ्यामध्ये आणण्याचं काम आपल्या डाबीच्या वतीने व सगळ्या वारकऱ्यांच्या वतीने करण्यात आलेलं आहे। किती जवळपास किती वारकरी त्याच्यामध्ये? जवळपास 400 ते 500 वारकरी या भारतीबुवा महाराजांच्या दिंडीमध्ये आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्रामीण भागातले आपल्या भागातले लोकसंख्या लोकांचे जास्त वाढले, कारण श्री संत भारतीबुवा महाराजांच्या नावानं दिंडी होती माऊलींच्या सोहळ्यामध्ये, पण प्रत्यक्षात सर्व वारकऱ्यांच्या पंचकोशीतल्या सर्वांच्या सहकार्यानं सुंदर अशा प्रकारे भारतीबुवा महाराजांचा रथ या ठिकाणी तयार झालेला आहे। अतिशय आनंदामध्ये गावातून येत असताना सुद्धा फार मोठं गावकरी मंडळींची उपस्थिती आणि इथे सुद्धा वारकऱ्यांमध्ये एक वेगळा उत्साह श्री संत भारतीबुवा महाराजांचा रथ माऊलींच्या सोहळ्यामध्ये आहे। त्याच्यामुळं फार आनंदामध्ये वारकरी आनंद घेत आहेत। ओके, धन्यवाद। या ठिकाणी पाहिला गेलं तर परळीतील भारतीबुवा महाराजांची दिंडी या माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले। आलेल्या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल। आणखीन काही नवीन अपडेट्स या वारीच्या वाटेवर मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन सोबत सूरज मीडिया, पुणे।